मराठवाड्यात खरीपात सोयाबीन, कापूस यासारख्या पारंपरिक पिकांबरोबरच झेंडूसारख्या पिकाची लागवड देखील शेतकरी करताना पाहायला मिळतात. झेंडूची वाढणारी लागवड लक्षात घेऊन आपल्या शेतात झेंडू रोपवाटिका सुरू करण्याचा निर्धार हिंगोली जिल्ह्यातल्या पानकन्हेर गावच्या संतोष शिंदे यांनी केलाय. यंदा त्यांनी 1 एकरामध्ये झेंडूची 10 लाख रोपं आणि भाजीपाल्याची 10 लाख रोपं विक्रीसाठी तयार केलीत. यासाठी आलेला सगळा खर्च वगळून त्यांना किमान 10 लाख रुपये नफा मिळण्याचा अंदाज आहे. आज आपण त्यांच्या रोपवाटिकेची यशोगाथा जाणून घेण्यासाठी मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यात जाणार आहोत. हिंगोली जिल्ह्यात पानकन्हेरे गावच्या संतोष शिंदेंकडे 15 एकर कोरडवाहू शेती आहे. शेती कोरडवाहू असल्यानं घर चालत नव्हतं, म्हणून संतोष शिंदे दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करायचे. पण नुकतीच त्याने मजुरी बंद करून स्वतःच्या शेतात कष्ट करायचं ठरवलंय. पूर्वी लोकांची मजुरी करायचो आणि मजुरीमध्ये जेमतेम 3,000पर्यंत म्हणजे महिन्याचे पैसे मिळायचे. मग लोकांची मजुरी करत असताना इतर शेतकऱ्यांची जी प्रगती पाहिली त्याच्यातून मलाही असं वाटलं की आपली का व्हायला नको. पण कोरडवाहू शेती सिंचनाखाली आणण्यासाठी त्यांनी विहीर खोदण्याचं ठरवलं. गावातलं राहतं घर विकून त्यांनी पैसे उभे केले आणि विहीर खोदली. पाण्याची खात्रीशीर सोय झाल्यानंतर त्यांनी फुल शेतीला सुरुवात केली. गतवर्षी त्यांनी 1 एकरात झेंडूची लागवड केली होती. त्याची यशोगाथा देखील साम टीव्हीवर दाखवण्यात आली होती. झेंडूची फुल शेती करायला सुरुवात केली. गेल्या वर्षी साम टीव्हीनं माझा कार्यक्रम 12 ते 14 ऑक्टोबर 2013 झेंडूची यशोगाथा माझी प्रसारित केली होती आणि त्याचा एवढा मोठा फायदा मला झाला की जवळजवळ महाराष्ट्रातील 850 प्रगतशील शेतकऱ्यांचा माझा संवाद झाला. तर बऱ्याच शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की झेंडू शेती आम्हालाही करायची आहे, पण त्याच्यात सर्वात मोठी अवघड गोष्ट असं काय असेल तर ते झेंडूची रोपं तयार करतात. तर त्यांनी सांगितलं की जर तुम्ही रोपं तयार करून दिली तर आम्ही यावर्षी झेंडूची लागवड करणार. ॲग्रोवन बातमीपत्रात यशोगाथा पाहिल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी शिंदेंच्या झेंडू शेतीची माहिती घेतली. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी रोपांची मागणी केली, पण शिंदेंना रोपवाटिका सुरू करण्याचं धाडस होत नव्हतं. अखेर यंदा त्यांनी हे धाडस केलं आणि 1 एकरात झेंडूची रोपवाटिका सुरू केली आहे. मग मी 2-3 महिने त्याचा विचार केला. पूर्वी मी फक्त 3 गुंठ्याची नर्सरी करायचो आणि त्या नर्सरीमधून 3-4 लाख रोपं शेतकऱ्यांना द्यायचो. पण शेतकऱ्याचा वर्षभरातला प्रतिसाद पाहून यावर्षी मी 1 एकरवर नर्सरीची एक नियोजनबद्ध पद्धतीने बांधणी केली आणि आज माझ्याकडे 10 लाख रोपं हे तयार असून त्यातले 7 लाख रुपये हे बुकिंग स्वरूपाचे आहेत. सध्या शिंदेंकडे झेंडूच्या 7 लाख रोपांचं बुकिंग आहे. झेंडूचं 1 रोप तयार करण्यासाठी त्यांना किमान 2 रुपयांचा खर्च आलाय, तर त्याची विक्री 2.5 ते 3 रुपयांच्या दरानं करतायत. सध्या रोपांची विक्री सुरू आहे. येत्या काळात ते पॉलीहाऊसमध्ये रोपवाटिका सुरू करण्याच्या विचारात आहेत. यंदा त्यांना रोपवाटिकेतून किमान 15 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे, तर 5 लाख रुपयांचा खर्च वगळता किमान 10 लाख रुपयांचा निव्वळ नफा अपेक्षित आहे. झेंडूबरोबर शिंदेंनी सिमला मिरची, वांगी, टोमॅटो, कोबी यांसारख्या पिकांची रोपवाटिका देखील वाढवली आहे. यापासून देखील त्यांना चांगला नफा मिळणार आहे. त्यांच्या या कामासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेनं अर्थसहाय्य केलंय. कोरडवाहू शेतीमुळे संतोष शिंदेंवर शेतमजुरी करण्याची वेळ आली होती, पण शिंदेंनी या परिस्थितीवर मात करत संकटातूनच आपल्या प्रगतीचा मार्ग शोधलाय. गजानन भोयरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, हिंगोली.